एका शहरात एक प्रतिष्ठित व्यापारी राहत होता, ज्याला खूप दिवसांनी मुलगा झाला. त्याचे नाव चंद्रकांत होते. चंद्रकांत घरातील सर्वांचे लाडके होते. खूप कष्ट आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मूल झाल्याचा आनंद मिळाल्यावर घरातील प्रत्येकाला चंद्रकांत या उद्योगपतीच्या मुलाबद्दल विशेष जिव्हाळा होता, ज्याने चंद्रकांतला खूप बिघडवले होते. घरात कशाचीही कमतरता नव्हती. चंद्रकांतच्या सर्व इच्छा त्याच्या मागणीपूर्वीच पूर्ण झाल्या होत्या. कदाचित त्यामुळेच चंद्रकांतला ना ऐकण्याची सवय लागली होती, ना मेहनतीचे महत्त्व कळले होते. चंद्रकांत यांनी आयुष्यात कधीही टंचाई पाहिली नव्हती, त्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता आणि व्यावसायिकाने कष्टाने आपला व्यवसाय उभा केला होता. त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्या व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाची चिंता सतावू लागली. आपल्या मुलाला कष्टाच्या फळाचे महत्त्व कळत नाही, हे चंद्रकांतच्या वागण्यावरून व्यावसायिकाला स्पष्ट झाले. आपल्या लाडाने चंद्रकांतला जीवनातील वास्तवापासून आणि जीवनातील मेहनतीचे महत्त्व यापासून दूर केले आहे, हे त्याला कळून चुकले होते. सखोल विचार केल्यानंतर व्यावसायिकाने ठरवले की तो स्वतः चंद्रकांतला मेहनतीच्या फळाचे महत्त्व शिकवू. त्यासाठी त्याला कठोर व्हावे लागले तरी चालेल. त्या व्यापाऱ्याने चंद्रकांतला आपल्या जवळ बोलावले आणि त्याच्याशी अतिशय टोकदार स्वरात बोलले. माझ्या कुटुंबात तुझे अस्तित्व नाही. तू माझ्या व्यवसायात काहीही हातभार लावला नाहीस, त्यामुळे तू तुझ्या मेहनतीने पैसा कमवावा असे मला वाटते, तरच तुझ्या संपत्तीनुसार तुला 2 वेळचे जेवण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. हे ऐकून चंद्रकांतला फारसा त्रास झाला नाही. त्याने हा क्षणिक राग मानला, पण व्यापारीही पक्का झाला. त्यांनी घरातील सर्व सदस्यांना आदेश दिला की चंद्रकांतला कोणीही मदत करणार नाही आणि पैशाशिवाय त्याला जेवण दिले जाणार नाही. चंद्रकांतवर सर्वांचेच प्रेम होते आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. तो रोज कुणाकडे ना कुणाकडे जाऊन पैसे मागायचा आणि वडिलांना द्यायचा, आणि त्या व्यापाऱ्याने त्याला ते पैसे विहिरीत टाकायला सांगितले, जे चंद्रकांताने कोणतीही अडचण ठेवता केले आणि त्याला रोज जेवण मिळाले. असे बरेच दिवस चालले, पण आता घरच्यांना रोज पैसे देणे जड होऊ लागले. सर्वजण त्याला टाळू लागले. त्यामुळे चंद्रकांतचे पैसे कमी होऊ लागले आणि त्या पैशानुसार त्याचे जेवणही कमी होऊ लागले. एके दिवशी चंद्रकांतला कोणीही पैसे दिले नाही आणि त्याला गावी जाऊन भूक भागवण्यासाठी काम करावे लागले. त्या दिवशी तो थकलेला उशिराने व्यापाऱ्याकडे पोहोचला आणि पैसे देऊन खायला मागितला. रोजच्या म्हणण्यानुसार व्यापाऱ्याने त्याला पैसे विहिरीत टाकण्याचा आदेश दिला, जो यावेळी चंद्रकांतला सहजासहजी स्वीकारता आला नाही. आणि त्याने उत्तर दिले, बाबा, मी खूप कष्ट करून आणि घाम गाळून हे पैसे आणले आणि तुम्ही क्षणात मला दिले, विहिरीत टाकायला सांगितले. हे ऐकून व्यावसायिकाला समजले की आज चंद्रकांतला मेहनतीच्या फळाचे महत्त्व कळले आहे. त्याचे घरचे लोक चंद्रकांतला मदत करतात हे त्या व्यावसायिकाला चांगलंच माहीत होतं. त्यामुळेच चंद्रकांत विहिरीत पैसे इतक्या सहजतेने टाकायचा. पण त्याला माहीत होतं की एके दिवशी घरातील सर्व सदस्य चंद्रकांतकडे दुर्लक्ष करतील. त्या दिवशी चंद्रकांतला मदत करायला कोणीही नसेल. त्याला पर्याय उरणार नाही. त्या व्यावसायिकाने चंद्रकांतला मिठी मारली आणि त्याचा संपूर्ण व्यवसाय त्याच्याकडे सोपवला. मराठी बोधाच्या काळात उच्चवर्गीय कुटुंबातील मुलांना कष्टाच्या फळाचे महत्त्व कळत नाही आणि अशा परिस्थितीत मुलांना जीवनातील वास्तवाची जाणीव करून देणे ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. ज्या घरात तिचा आदर होतो तिथेच लक्ष्मी येते. परिश्रम हे एकमेव शस्त्र आहे, जे माणसाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढू शकते. या उद्योगपतीकडे इतका पैसा होता,
की चंद्रकांत आणि त्याची पुढची पिढी कष्ट न करता सहज जगू शकत होती. पण आज जर त्या व्यावसायिकाने आपल्या मुलाला कष्टाचे महत्त्व सांगितले नाही तर एक ना एक दिवस त्या व्यावसायिकाची भावी पिढी शिव्याशाप देईल. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.